ओके, कारण काल पण काही लोक नव्हतं आली, त्यांना आपण रेकॉर्डिंग पाठवलं होतं. आज जरा सुरू करताना थोडंसं राहून गेलं. ओके, तर मग हा साधा वर्तमान काळ ऍक्शन कॉलमवाला हा कधी वापरतात, तर ज्या वेळेस आपण सवयींबद्दल बोलणार असतो, स्वतःच्या किंवा इतरांच्या, तर डोळे झाकून साधा वर्तमान काळ. आता मराठीमध्येच बऱ्याचदा आपल्याला साधा वर्तमान काळ माहीत नसतो. तर मी तुम्हाला मराठीमध्ये पहिल्यांदा सांगतो. मराठीमध्ये म्हणजे स्पेसिफिक ऍक्शन कॉलम मध्ये जिथे कृती आहे, त्या साध्या वर्तमान काळामध्ये वाक्याच्या शेवटी म्हणजे क्रियापद, कारण मराठी वाक्याच्या शेवटी क्रियापद असतं, ते क्रियापद त, ता, ती, तो, ते यापैकी संपलेलं दिसतं. म्हणजे उदाहरणार्थ बघा, मी हॅबिट्स बद्दल एक वाक्य बोलतोय, मी खूप चहा पितो, तो क्रियापद संपले तो ने, साधा वर्तमान काळ. किंवा ती खूप पुस्तक वाचते, वाचते, ते वाक्य संपलं, सिंपल प्रेझेंट टेन्स. किंवा ते खरं बोलतात, त सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे मराठी वाक्यामध्ये क्रियापदाला शेवटी म्हणजे वाक्याच्या शेवटी त, ता, ती, तो, ते यापैकी जर दिसलं तर तो साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मधला ऍक्शन असतो, कारण इथे कृती आहे. बघा ना, मी खूप चहा पितो, पिण्याची कृती घडली आहे. ती खूप पुस्तकं वाचते, वाचण्याची कृती घडलेली आहे. ते खरं बोलतात, बोलण्याची कृती घडलेली आहे. जिथे कृती किंवा क्रियापद दिसतं ते सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन, फक्त संपलं पाहिजे त, ता, ती, तो, ते, ने. ओके, आता या ठिकाणी मला तुम्हाला यातील सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन कॉलम कुठे कुठे वापरतात हे दाखवायचंय. आता बघा, पहिलं म्हणलं सवयी, दुसरं आहे नित्याची बाब म्हणजे रुटीन वर्क, डेली वर्क, जे रोज ठरलेल्या वेळेला घडतं अशाबद्दल बोलायचं झालं तरी सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन कॉलम. आणि तिसरं युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे त्रिकालाबाधित सत्य, म्हणजे ज्या कृतीला अपवाद नाहीत अशी कृती बोलायची असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन. आता मी एवढं सगळं बोलताना तुम्हाला किती समजतंय, किती डोक्यावरून जातंय हे मी समजू शकतो, कारण पहिल्यांदा व्यक्तीला हे कळतच नाही मी काय बोलतोय. आता मी मागील 24 वर्ष हेच काम करतोय, म्हणजे मला सवय झाली आहे, मला समजायला अवघड नाहीये. पण नवीन व्यक्तीला हे नेहमी अवघड जाणार, कारण पहिल्यांदा आपण बघतोय. सो डोंट वरी, नाही समजलं डोंट वरी ॲट ऑल. याचं रेकॉर्डिंग आहे, पुन्हा पाहू शकता. तर 3 कृतींबद्दल बोलायची वेळ झाली तर सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन कॉलम. म्हणजे पहिलं सवयींबद्दल बोलायचंय, किंवा दैनंदिन बाबीबद्दल बोलायचंय, किंवा युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे त्रिकालाबाधित सत्याबद्दल बोलायचंय, तर वापरतात सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन. आता पोझिशन इन्फॉर्मेशन आता नको बघायला, जमली वेळ तुम्हाला, फक्त ऍक्शन. आणि ऍक्शन मध्ये क्रियापदाचं पहिलं रूप येतं, एवढं लक्षात ठेवा. आता तिन्ही वरती एक एक्झाम्पल आपण घेतलंय. खाली बघा, सवय सांगायची आहे तर वाक्य आहे मी खूप चहा पितो. आता क्रियापद वाक्याच्या शेवटी आपण काल बघितलंय पितो, तर पिण्याला इंग्लिशमध्ये ड्रिंक म्हणतात. मराठीमध्ये शेवटी क्रियापद असतं, पण इंग्लिशमध्ये कर्त्यानंतर लगेच क्रियापद असतं, त्याच्यामुळे आय नंतर लगेच ड्रिंक दिसतंय बघा. आय ड्रिंक, चहा म्हणून अटी, आणि खूप म्हणून व्हेरी मच. बघा, उलट गेलो आपण, मी आहे तसा घेतला आय या रूपात, आणि पितो चहा खूप अशा अर्थाने इंग्लिश वाक्य झालं आय ड्रिंक टी व्हेरी मच. म्हणजे हे वाक्य इंग्लिशमध्ये होतं, मराठीचं मी पितो चहा खूप, ते इंग्लिशमध्ये बरोबर आहे. पण मराठीत ऐकताना विचित्र वाटते ना, मी पितो चहा खूप. इंग्लिशमध्ये हा सिक्वेन्स आहे, आय ड्रिंक टी व्हेरी मच. म्हणजे मराठी आणि इंग्लिश वाक्य हे नेहमी उलट दिसतं. हा झाला एक प्रकार, एक वाक्य सवयीच्या बाबतीमध्ये. दुसरं आहे दैनंदिन बाब, म्हणजे रुटीन वर्क किंवा डेली वर्क, जे रोज घडतं. बघा, इथं वाक्य काय दिलंय, पहिली बस 6 ला सुटते. म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या घरात, पहिली बस कधी जाते रे, तर पहिली बस 6ला सुटते. आता क्रियापद बघा शेवटी सुटते म्हणजे सुटणे. मग सुटण्याला लीव्ह म्हणतात,
LEAVE किंवा डिपार्ट म्हणतात DEPART. दोन्हीपैकी एक क्रियापद बरोबर आहे. आता लिव्हच्या बद्दल विषय निघाला म्हणून LEAVE लिव्ह म्हणजे सुटणे किंवा सोडणे, पण उच्चार सेम आणि स्पेलिंग जर वेगळा असेल LIVE ते लिव्ह म्हणजे राहणे किंवा जगणे. बघा उच्चार सेम आहे पण स्पेलिंग वेगळं आहे. LIVE म्हणजे लिव्ह, तसाच हा लिव्ह पण स्पेलिंग आहे LEAVE. तर LIVE लिव्ह म्हणजे राहणे किंवा जगणे. आणि टीव्ही पाहताना जेव्हा आपण मॅच पाहतो आणि टीव्ही वरती कॉर्नरला LIVE लिहिलेला असतो, त्याला लिव्ह नाही म्हणायचं, त्याला लाईव्ह म्हणायचं, म्हणजे थेट प्रक्षेपण. म्हणजे बघा किती फरक आहे. स्पेलिंग सेम पण टीव्ही वरती जेव्हा कॉर्नरला दिसला तेव्हा थेट प्रक्षेपण या रूपाने लाईव्ह असा उच्चार झाला. पण राहणे किंवा जगणे, मी पुण्यात राहतो असं म्हणायचंय तर आय लिव्ह इन पुणे, स्पेलिंग LIVE. किंवा मी साधे जीवन जगतो, आय लिव्ह सिंपल लाईफ. हा लिव्ह LIVE वाला. आणि LEAVE लिव्ह म्हणजे सोडणे किंवा सुटणे. पुन्हा एक बघा, LEAVE जर लावला लिव्ह तर झाडाची पानं, नाम झालं ते. पण LEAVES लिव्हला S प्रत्यय लागलाय या ठिकाणी, हे पुढे शिकणार आहे आपण. तर एस का लागला? कारण करता एकवचनी आहे. द फर्स्ट बस, पहिली बस. एकवचनी, बसेस नाही म्हटलं मी, पहिली बस एकवचनी करता असल्यामुळे क्रियापदाला S प्रत्यय लागलेला दिसला आपल्याला, म्हणून लिव्हचा लिव्ह असा झालेला आहे किंवा डिपार्टचा डिपार्ट्स असा झालेला आहे. हा नियम साध्या वर्तमान काळातला आपल्याला समजायला वेळ लागतो. सो डोंट वरी, आपल्या काही टेक्निक्स आहेत एकदम सोपं करू आपण. But the first bus leaves at 6 o'clock किंवा the first bus departs, S लागलाय, at 6 o'clock. आता जर मी म्हटलं असतो पहिल्या बसेस अनेक वचनी, तर लिव्हला S लागला नसता आणि डिपार्टला पण S लागला नसता. दोन्हीपैकी एक घ्यायचं आपल्याला. द फर्स्ट बसेस करता अनेक वचनी आला, मग क्रियापद S नाही लागणार. लीव्ह, द फर्स्ट बसेस लीव्ह ॲट 6 o'clock किंवा द फर्स्ट बसेस डिपार्ट ॲट 6 o'clock करता अनेक वचनी झाला की S निघून गेला. हे समजायला वेळ लागेल, डोंट वरी, आपण पुढे जाऊन बघूया. हे आपलं डेमो लेक्चर असल्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यानंतर बघा, सवयींबद्दल बोललो आपण, मी खूप चहा पितो, आय ड्रिंक टी व्हेरी मच. किंवा दैनंदिन बाबीबद्दल बोलताना पहिली बस 6ला सुटते, द फर्स्ट बस leaves at 6 o'clock किंवा द फर्स्ट बस डिपार्ट्स at 6 o'clock. ओके. आणि तिसरं वाक्य आहे त्रिकालाबाधित सत्य. त्रिकालाबाधित सत्य म्हणजे अशी वाक्य किंवा अशा घटना ज्यांना अपवाद नाही. म्हणजे उदाहरणार्थ वाक्य आपण घेतलं, सूर्य पूर्वेला उगवतो. आता सूर्य पूर्वेला उगवतो हे त्रिकालाबाधित सत्याचं वाक्य काय बरं? कारण सूर्य आजपर्यंत जग निर्माण झाल्यापासून कधीही पश्चिमेला, उत्तरेला किंवा दक्षिणेला उगवलेला नाही. म्हणजे ज्या कृतीमध्ये तुम्हाला अपवाद दिसत नाही, ऑप्शन्स नाही, एक्सेप्शनल केस नाही, ते त्रिकालाबाधित सत्य म्हणजे युनिव्हर्सल ट्रुथ मध्ये गणलं जातं. मग फक्त सूर्यपूर्व उगवतो हे वाक्य एकच नाही, तर गणितातलं कुठलंही कॅल्क्युलेशन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, यातलं येणारं कुठलंही कॅल्क्युलेशन हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कारण जगाच्या पाठीवरती एकच कॅल्क्युलेशन आहे. 5 आणि 5 10 हे फक्त इंडियामध्ये होतात आणि इंग्लंडमध्ये 12 होतात असं नाहीये. जगाच्या पाठीवर 5 आणि 5 10च होतात. तर हे त्रिकालाबाधित सत्य वाक्य. मग अजून काय असेल तर सायन्स मधला कुठलाही फॉर्म्युला घेतला, जगाच्या पाठीवर सेम आहे, ते युनिव्हर्सल ट्रुथ आहे. किंवा पक्षी आकाशात उडतात, मासे पाण्यात पोहतात, पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो, अमावस्येला चंद्र नसतो, ही सगळ्या घटना ज्या आहेत त्या त्रिकालाबाधित सत्यावर. तर अशी वाक्य आपण हजारो घेणार आहोत पुढे जाऊन. आता एक थोडंसं डेमो असल्यामुळे मी 3च वाक्य घेतले. आता हे वाक्य बघा, सूर्य पूर्वेला उगवतो, शेवटचं अगदी खाली.
तर सूर्य म्हणजे सन म्हणायला पाहिजे, पण सनच्या आधी द लावलेला आहे, द. मग हा द का लागलाय हे आपण आर्टिकल्स मध्ये पुढे शिकणार आहे. द सन म्हणणं महत्वाचं आहे, द सन. आता लगेच क्रियापद येणार, कर्त्यानंतर क्रियापद हा रूल आहे. मग उगवतो, मग उगवणेला इंग्लिशमध्ये राईज म्हणतात, RISE, राईज. राईस वेगळा, RIC वाला, RISE, राईज. पण राईजला एस लावलेला आहे, राईजेस, कारण कर्ता एकवचनी आहे, सूर्य एकाबद्दल बोलतोय आपण, म्हणून द सन रायझेस. बघा उच्चार मी काय केला, द सन रायझेस इन दी ईस्ट. म्हणजे ईस्टच्या आधी येणारा द हा मी दी म्हटलेला आहे, आणि सनच्या आधी येणारा द हा मी द म्हटलेला आहे. मग सनच्या आधीच्या द ला द म्हणायचं आणि ईस्टच्या आधीच्या द ला दी म्हणायचं, हे का, हे आर्टिकल मध्ये आपण शिकूया. ओके. किंवा सनचा एस कॅपिटल दिसतोय आणि ईस्टचा ई पण कॅपिटल दिसतोय, तो का, हे आपण पुढे जाऊन आर्टिकल मध्ये शिकणार आहोत. तर हे 3 वाक्य 3 प्रकारच्या वाक्यांसाठी आहेत, जे सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन मध्ये वापरली जातात. मग हॅबिट साठी मी खूप चहा पितो, आय ड्रिंक इट व्हेरी मच. रुटीन वर्क साठी पहिली बस 6 वाजता सुटते, पहिली म्हणून द फर्स्ट बस leaves at 6 o'clock किंवा departs at 6 o'clock. फर्स्टच्या आधी द लागलाय, तो का लागला हे आर्टिकल. आणि त्रिकालामध्ये सत्यामध्ये सूर्य पूर्वेला उगवतो, द सन रायझेस इन दी ईस्ट. हे 3 प्रकारचे वाक्य पुढे जाऊन बघू. पण काल आपण ठरवल्याप्रमाणे रुटीन वर्क बद्दल आपल्याला बोलायचंय, ते कसं बोलायचं हे आता आपण बघूया. वी हॅव लिटल बिट ऑफ टाइम, आपण बघूया. वन मिनिट. या आता मी जे काल जे वर्णन केलं ते मी ऍक्च्युअल बनवून घेतलं तुमच्यासाठी, की सकाळी उठल्यापासून रात्री झोपस्तेपर्यंत वाक्य कशी होऊ शकतात. तर तुम्ही तुमचं रुटीन टाकूच नका, आता हेच रुटीन बघा आणि हेच मला बोलून दाखवा. एकदम काम सोपं केलं मी तुमच्यासाठी. पहिलं वाक्य मी घेतलं, मी रोज सकाळी 5 वाजता उठतो. आता रुटीन वर्क म्हणजे आपण 3 प्रकारचे वाक्य बघतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, रुटीन, हॅबिट्स आणि युनिव्हर्सल ट्रूथ. तर हे रुटीन मधलं आहे. तर मी म्हणजे आय आहे तसं आपण घेणार ठरल्याप्रमाणे. नंतर रोज सकाळी 5 वाजता यांना घ्यायची गरज नाही, डायरेक्ट वाक्य शेवटी जायचं, उठतो म्हणून वेकअप लगेच घ्यायचा, नियम हा इंग्लिशचा. मग आय नंतर डायरेक्ट वेकअप, आय वेकअप. मग उलटायचं 5 वाजता ऍट 5 o'clock, सकाळी इन द मॉर्निंग, रोज, डेली किंवा एव्हरीडे. फिनिश. आय वेकअप ऍट 5 o'clock इन द मॉर्निंग एव्हरी डे. दुसरं वाक्य, मग मी प्रातःविधी उरकतो. उरकता लिहिलेले तो पाहिजे होता, उरकतो. मग या ठिकाणी मग म्हणून देन पाहिला घेतला, मग मी म्हणून आय आहे तसा घेतला, आणि आपला नियम सांगतो करता आला की क्रियापद, उरकतो. उरकणे म्हणजे कम्प्लीट, पहिलं रूप. देन आय कम्प्लीट, प्रातःविधी म्हणजे मॉर्निंग रिच्युअल्स, आणि माझे म्हणून माय टाकलाय. देन आय कम्प्लीट माय मॉर्निंग रिच्युअल्स. हे दुसरं वाक्य झालं. तिसरं काय, त्यानंतर. आता मी मग नाही घेतलं, त्यानंतर. त्यानंतर इंग्लिश मध्ये म्हणतात आफ्टर दॅट. त्यानंतर म्हणजे आफ्टर दॅट मी दात घासतो. मग आफ्टर दॅट नंतर मी आहे तसं आहे आला, लगेच घासतो म्हणून ब्रश, आणि दात म्हणून द टीथ. आफ्टर दॅट आय ब्रश्ड टीथ. किंवा काही लोक माय म्हणतील, आफ्टर दॅट आय ब्रश माय टीथ. माय आला की द निघून जातो, आणि माय नसेल तर द टीथ असं म्हणू शकतो आपण. आफ्टर दॅट आय ब्रश माय टीथ किंवा आफ्टर दॅट आय ब्रश द टीथ. मग चौथं आहे, मग मी आंघोळ करतो. मग म्हणून त्यांनी वाक्य सुरू झालं, स्क्रीनवर दिसतंय. आणि मी म्हणून आय, आय आला की लगेच शेवटी करतो म्हणून टेक किंवा डू, ते इथं टेक म्हणलं आपण.
देन आय टेक अ बाथ. किंवा हा टेक जरी नाही घेतला तर तुम्ही असं म्हणू शकता देन आय बाथ, आंघोळ करणे. याला बाथ म्हणलं तरी चालतं, टेकची गरज नाही. देन आय बाथ. पण तुम्हाला सोपं जावं म्हणून आपण टेक घेतलाय. देन आय टेक अ बाथ. पाचवा आहे मग मी नाश्ता करतो. मग म्हणजे देन. आता कळलं आपल्याला मग म्हणजे देन. आणि त्यानंतर म्हणायचं तर आफ्टर दॅट. तर आपण देन घेतला. देन मी म्हणून आय, लगेच क्रियापद करणे. आता इथे मी 3 ऑप्शन दिले बघा. एक तर तुम्ही असं म्हणू शकता देन आय हॅव अ ब्रेकफास्ट, किंवा देन आय टेक अ ब्रेकफास्ट, किंवा देन आय डू अ ब्रेकफास्ट. तिन्हीपैकी कुठले वाक्य बरोबर आहे? पण तिन्ही एकत्र घेऊन म्हणायची नाही. किंवा देन आय हॅव टेक डू अ ब्रेकफास्ट हे चुकलं. तिन्हीपैकी एक घ्यायचा आहे. देन आय हॅव अ ब्रेकफास्ट. हॅव नाही घेतला तर देन आय टेक अ ब्रेकफास्ट. टेक पण नाही घेतला तर देन आय डू अ ब्रेकफास्ट. या तिन्हीपैकी एक ऑप्शन उचलायचा. ओके. 6वं म्हणतंय त्यानंतर मी कामाला जातो. जातो म्हणजे गो. त्यानंतर गो दिसेल. त्यानंतर म्हणून आफ्टर दॅट म्हटले बघा. आफ्टर दॅट मी म्हणून आय, लगेच क्रियापद जातो म्हणून गो. आफ्टर दॅट आय गो टू द वर्क. हा टू राहिला. आफ्टर दॅट आय गो द वर्क. टू द वर्क म्हणायचा, थोडस बरं वाटेल. आफ्टर दॅट आय गो टू द वर्क. आणि 7वं म्हणलंय मग मी दुपारचे जेवण 2 वाजता करतो. मराठी वाक्य कसं पण येऊ दे, आपला सिक्वेन्स त्यानंतर क्रियापद. मग म्हणून देन पहिला घेतला, मग मी म्हणून आय, लगेच क्रियापद. 2 वाजता जेवण घेतो. घेतो मग जसं ब्रेकफास्टला टेक डू हॅव, तसं तिन्हीपैकी एक घ्यायचं. उदाहरणार्थ देन आय टेक माय लंच ॲट 2 o'clock. टेक नाही घेतला तर देन आय डू माय लंच ॲट 2 o'clock. बट टेक पण नाही घेतला, डू पण नाही घेतला, देन आय हॅव माय लंच ॲट 2 o'clock. या टेक डू हॅव पैकी काय घेतलं तरी मराठी अर्थ 2 वाजता मी जेवण घेतो असाच होतो. बघा तुमच्यासाठी मी सोपं केलंय. फक्त आता होमवर्क याचा करायचा आहे आणि फक्त इंग्लिशमध्ये बोलून दाखवायचंय. कॉन्व्हर्सेशन तुमचं डायलॉग डिलिव्हरी कशी आहे ती मला कळेल. पर्सनलला पाठवा, ग्रुपवर पाठवू नका. ओके, पुढचं या. मग 8वा मुद्दा असा म्हणतो संध्याकाळी मी 5 वाजता चहा पितो. आता हा संध्याकाळी या ठिकाणी आपण नाही घेतला, पण तो शेवटी वगैरे पहिला कधी पण लाव. संध्याकाळी ॲट इव्हिनिंग हा शेवटी घ्या. चला, संध्याकाळी मी 5 वाजता चहा पितो. इथं पण मी सेम घेतलं बघा. टेक, ड्रिंक किंवा हॅव, तिन्हीपैकी एक घ्या. आय टेक अ टी ॲट 5 o'clock इन दी इव्हिनिंग. हा संध्याकाळी इन दी इव्हिनिंग हा शेवटी घ्यायचा आपल्याला. किंवा आय ड्रिंक टी ॲट 5 o'clock इन दी इव्हिनिंग. किंवा तिसरं वाक्य आय हॅव टी ॲट 5 o'clock इन दी इव्हिनिंग. इव्हिनिंगच्या आधी द चा दी म्हटलं बघा बाई. इन दी इव्हिनिंग, लक्षात ठेवा. 9वा मुद्दा मग मी 7 वाजता घरी येतो. मग कामावरून कुठून असेल मग घरी परत येणे, त्याला रिटर्न हे क्रियापद आहे. घरी येणे. मग बघा आय नंतर रिटर्न म्हणते. मग म्हणून देन, मी म्हणून आय, की लगेच घरी येतो म्हणून रिटर्न. आय रिटर्न होम ॲट 7 o'clock. 7 वाजता म्हणून 7 o'clock. आणि त्यानंतर 10वा मुद्दा म्हणतो घरी आल्यावर. घरी आल्यावर शेवटी घ्यायचं आपल्या, बरं का, मराठी सारखं जायचं नाहीये. मी पहिला घ्यायचा आहे. मी म्हणजे आय. वाक्य बघा. घरी आल्यावर मी काही वेळ मोबाईल पाहतो. मग मी म्हणून आय पहिला आला. मग मोबाईल पाहणे म्हणून वॉच लगेच आला. आय वॉच, लगेच उलटा यायचंय. आय वॉच द मोबाईल, काही वेळ म्हणून फॉर सम टाइम. घरी आल्यावर, आल्यावर म्हणून आफ्टर. आणि रिटर्निंग होम म्हणजे घरी आल्यावर, आफ्टर रिटर्निंग होम. वाक्य झालं आय वॉच द मोबाईल फॉर सम टाइम आफ्टर रिटर्निंग होम. घरी आल्यावर मी काही वेळ मोबाईल बघतो. मराठी वाक्याचा पाठलाग नाही करायचा आहे आपल्याला. सिक्वेन्स करता की लगेच क्रियापद, बाकी नंतर कसंही करा. मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. आय वॉच द मोबाईल
आफ्टर रिटर्निंग होम फॉर सम टाइम उलट पलट चालेल. कर्मात कसाही सिक्वेन्स चालतो, पण कर्त्यानंतर क्रियापद हा सिक्वेन्स चुकवायचा अजिबात नाही. ओके. 11वं काय म्हणतंय? त्यानंतर मी रात्रीचे जेवण करतो. त्यानंतर म्हणून आफ्टर दॅट घेतलं बघा आपण. मग म्हणून देन असं न घेता त्यानंतर म्हणजे आफ्टर दॅट. मी म्हणजे आय. करतो म्हणून एक तर डू किंवा टेक किंवा हॅव. आणि रात्री जेवण म्हणून माय डिनर, माझे जेवण. मग वाक्य झालं आफ्टर दॅट आय डू माय डिनर किंवा आफ्टर दॅट आय टेक माय डिनर किंवा आफ्टर दॅट आय हॅव माय डिनर. तिन्हीपैकी काही पण वाक्य बघा ते बरोबर आहे. आणि शेवटी म्हणलंय व शेवटी मी 11 वाजता झोपतो. मग शेवटी म्हणजे अँड आणि शेवटी म्हणजे फायनली. अँड फायनली मी म्हणून आय की लगेच क्रियापद जातो झोपतो म्हणजे गो टू द बेड. आणि ऍट 11 o'clock म्हणजे 11 वाजता. 1 minute. Someone is talking. हा. तर या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळालं? तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेलं आहे 12 पॉइंट सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपी जाण्यापर्यंत. आणि शेवटी म्हणलं अँड फायनली आय गो टू द बेड ऍट 11 o'clock. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला 12 मुद्दे रेडीमेड बनवून दिले. आता तुमचं काम काय? तर हे 12 मुद्दे पाठ करू नका, समजून घ्या. करता की क्रियापद हा सिक्वेन्स लक्षात ठेवा आणि छानपैकी एकदा दोनदा तीनदा बघून घ्या. आणि मग मला व्हॉट्सअपवरती पर्सनल तुम्ही तुमचं ऑडिओ पाठवा बोलतानाच. जर बोलतानाच तुम्ही मला पाठवू शकला तर मला कळेल काय चुका होतात. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आजचा दुसरा दिवस पूर्ण केला. उद्या अजून छान पुढचा भाग घेणार आहे. बरं, तुमचा कुणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता तुम्ही. इज देअर एनी क्वेश्चन? पूर्ण सेशन मध्ये आवाज व्यवस्थित आला का प्लीज सांगा कोणीतरी. या नवीन वर्ष इंग्लिश बोलताना सुरुवात करायचे हे चॅलेंज घ्यायचं आपल्याला. 2025 मला इंग्लिश बोलायला शिकवलं असं म्हणता आलं पाहिजे. आणि यामध्ये अनुभव माझा असा आहे की 24 वर्षाचा आहे. मी माझ्याकडून पूर्ण द्यायचा प्रयत्न करेन. तुम्ही रोज या. ओके. सो देन इट्स ओके. अजून काही प्रश्न कोणाचा? आणि बिंदास विचारा ना, चुकलं तर चुकलं. हा. नाही नाही, फक्त इंग्लिशमध्ये बोला. फक्त इंग्लिशमध्ये बोला. हा, फक्त कसं बोलताय हे मला कळेल, कारण डायलॉग डिलिव्हरी पण फार महत्वाची आहे. है ना? येस. आणि 100% चुकू द्या, काही टेन्शन घेऊ नका, चुकण्याची काळजी करू नका. ओके. आय विल नॉट शो टू एनीबडी. हे तुमच्यातच माझ्याच आहे, काळजी करू नका. ओके. येस. सो हॅव अ नाईस टाइम. सी यू अगेन टुमॉरो. 7 वाजता चालेल ना? 7 o'clock. या. ओके देन. सी यू अगेन टुमॉरो. गुड नाईट ऑल ऑफ यू. या.